मनोज जरांगे पाटील आता पुन्हा सक्रिय झालेत. जरांगेंना कोणाच्या मनी ध्यानी नसताना अचानक 31 मेला पुन्हा मराठा समाजाच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाला लाखोंच्या संख्येने अंतरवाली सराटीचं येण्याचं आव्हान त्यांनी केलंय. रणरणात ऊन वाढलेलं, महागाई आणि शेतमालाचे कोसळलेले दर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मात्र फ्लॉप जाण्याचे चिन्ह आहेत का? यातच दुसरी एक चर्चा जोर धरू लागले. ती म्हणजे जरांगे यांच्या मागे एकनाथ शिंदे असल्याची. काय आहे नेमका हा प्रकार? शिंदे खरंच जरांगे यांचा फायदा करून घेत आहेत का? जरांगेंना मराठा समाजातून विरोध होणं सुरू झालंय का? आणि मुंबईत आंदोलनाचा विक्रम करणाऱ्या जरांगेंचं आंदोलन आता फ्लॉप जाणार का? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. जरांगे पाटलांना आजवर ना उपोषण आणि ना आंदोलन केलीत. अधूनमधून मराठा समाजाच्या मागण्या ते उचलत असतात आणि आता त्या पूर्ण करण्यासाठी इथे पुन्हा आंदोलनाचा इशारा देतात आणि मग त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातंय. त्याच आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत जरांगेंनी जे आंदोलन केलं ते फार मोठ्या स्वरूपाचं होतं. जरांगेंची लोकप्रियता खूप आहे. त्यांना मानणारा एक मराठा वर्ग समाजात आहे आणि आता तोच मनोज जरांगेंनी पुन्हा अंतरवाली सराटीमधून एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. यावेळी त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत. त्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळणं, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला लाभ होणं, आंदोलनाचे गुन्हे मागे घेणं वगैरे. आणि त्यांच्या मागण्या रास्त आहे, त्यात काही शंका नाही. पण जरांगेंच्या आंदोलनाच्या त्या टायमिंगबद्दल सध्या वेगळी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि आता जरांगे यांनी आंदोलन सुरू करणार असल्याचं सांगितलंय. यात काहीतरी काळेवेर असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय. दरम्यान इतर शिवसेनेचे नेते जसे की संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि आत्ताच शिवसेनेत आलेले बच्चू कडू यांना सर्वांनी मागण्या काही दिवसापासून जरांगेंची भेट घेतली. त्यामुळे आंदोलनामागे नेमका कोणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे शत्रू असल्याचं जरांगे म्हणाले. त्यानंतर वारंवार त्यांनी फडणवीसांना टार्गेट केलं, पण ते काही एकनाथ शिंदे यांच्याविषयी मात्र काही बोलले नाही. उलट त्यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. दरम्यान सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यात असणारा दुरावा आपल्याला माहीत आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चा असो किंवा बच्चू कडू यांना आपल्या पक्षात घेणं, शिंदे यांच्या एक गोष्टी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरण्यासाठी जरांगे आलेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे आता अजित पवार नाहीयेत. त्यामुळे सरकारमध्ये मोठ्या पदावर असणारा मराठा चेहरा म्हणजे एकनाथ शिंदेच. त्यामुळे एकनाथ शिंदेंना याचा फायदा करून घ्यायचा आहे का अशी चर्चा जोर धरत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन पाडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्याला काही कारणही आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारं रणत ऊन. विदर्भात उन्हाचा पारा 43 डिग्रीवर गेलाय असताना ऐन उन्हात आंदोलन करून मराठा समाजाला अंतरवालीत बोलवणं कितपत बरोबर आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दुसरा मुद्दा म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर. सध्या इंधनचे दर वाढलेत. सरकार लोकांना इंधन बचत करण्याचं आवाहन करत आहे. यात राज्यभरातून इतक्या मोठ्या संख्येने लोक अंतरवालीला येतील का आणि त्यांना बोलवणं कितपत योग्य आहे असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. मराठा समाजात किती वर्ग खूप मोठा आहे. सध्या कांद्याला भाव नाही, कापसाचं पण तसंच आहे. साखरेची निर्यात बंद झाले, ऊस उत्पादक संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा आंदोलनाला लोक कितपत सिरियस घेतील हा सवाल आहे. याचसोबत अजय बसकर यांसारखे मनोज जरांगे यांच्यासोबत असणारे नेते आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत. जरांगे मॅनेज झाले असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे मराठा समाजात आता त्यांचा या आंदोलनाच्या विरोधात असल्याचं बोललं जातंय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता सर्वसामान्यांना माहीत आहे. कायदा आणि घटनात्मक पातळीवर होऊ शकतं. त्यामुळे उन्हात अशा परिस्थितीत आंदोलन केल्याने खरंच परिणाम होईल का हाही प्रश्न. दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की जरांगेंची हवा आता कमी होते. जरांगेंच्या आंदोलनाचा राजकीय टच असल्याचं चर्चा फार आधीपासून सुरू होत्या. शरद पवार आणि काँग्रेस आंदोलनाला मागे असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता फोकस आलाय तो एकनाथ शिंदेकडे. तुम्हाला काय वाटतं, आंदोलन यशस्वी होईल का? जरांगे फॅक्टरी इथून पुढे चालेल का? त्यांचं खरंच शिंदे किंवा राजकीय नेत्यांशी कनेक्शन आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.